त्याच्यानंतर अचानक आमच्या सोबत बाचाबाची झाली, लोटालोटी झाली. माझ्यासारख्याला काही नाही, पण ज्येष्ठ नागरिक नंदकुमार सौंडकर सर यांना 2 वेळेस उचलून आढळलं. मला 14 जणांना 2 वेळेस उचलून आढळलं. माझ्या कमरेला मार आहे, गळ्याला अशी फाशी बसल्यासारखी झाली, शर्ट वडलं, माळ तुटली आणि गुडघ्याला पण लागले. आणि सटकेच्या सटके पैलवान होते. आम्ही काय यांचे ढोरं मारले, यांना काही त्रास दिला का कायद्याच्या बाहेर गेलो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहिलेला आहे तो कायदा चालतो, हा आमचा विश्वास आहे, म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो होतो. मी एवढंच सांगू इच्छितो, आम्ही लढून जगणारे मराठी आहेत, आम्ही लढा देऊ, आम्ही फाशा घेणारे मराठी नाहीत. पण आता काय बी हो, आता ओबीसीतून मराठा आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही. ही आंतरवलीची पुनरावृत्ती आहे. आंतरवलीत जे आमच्या मायमाऊलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्याप्रमाणे आज आमच्यावर सुद्धा ही पुनरावृत्ती झाली. कारण आंतरवलीत जे घडलंय हे वारंवार पुन्हा घडू नये यासाठी दादांनी पुन्हा शांततेचा मार्ग स्वीकारला. पण ही शांतता ही त्यांना पचनी पडत नाही किंवा शांततेचा मार्ग त्यांना कळत नाही. आज जरांगे पाटील म्हणतील त्यामुळे आमचे हात बांधलेले, तर आम्ही स्टेजवर जाऊ शकलो असतो. जीव गेला तरी बेहतर, पण आम्ही लढणारे मराठी आहेत, पण फाशी घेऊन मरणारे मराठी नाहीत. मी सर्व सकल मराठ्यांना एवढंच आवाहन करतो.